रोज सकाळी ना एक अतिशय परिचयाचा प्रसंग घडतो. अलार्म वाजतो, आपण डोळे किलकिले करतो आणि आणि पटकन तो अलार्म स्नूज करतो. हो, अगदी सर्वांच्याच बाबतीत घडतं हे. हो ना? आपण स्वतःला सांगतो की फक्त 5 मिनिटे काम करण्यासाठी थोडी प्रेरणा, थोडं मोटिवेशन येऊ दे, मग मी उठतो. पण पण जर आपण खऱ्या अर्थाने विचार केला तर हे सकाळी अलार्म स्नूज करणं किंवा मोटिवेशनची वाट पाहणं हा अजिबात आराम नाहीये. नक्कीच नाही. तो आराम नसतोच मुळी. एक्झॅक्टली. हे म्हणजे प्रत्यक्ष आयुष्याचंच स्नूज बटन दाबल्यासारखं आहे. आपण एका क्षणासाठी स्वतःच्याच भविष्याला तिथे थांबवून ठेवत आहोत. हे अगदी रोजच्या जगण्यातलं वास्तव आहे. आपण आपण अनेकदा ज्याला विश्रांती किंवा थोडा वेळ रिलॅक्स होणं म्हणतो ना, ती प्रत्यक्षात एक अतिशय गुंतागुंतीची मानसिक अवस्था असू शकते. बरोबर. आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण एका अशाच विषयावर प्रकाश टाकणार आहोत. आज आपण समर्थ रामदासांचे दासबोध या प्राचीन ग्रंथातील तत्वज्ञान आणि आणि आधुनिक मानसशास्त्र यांची सांगड घालून आळस या संकल्पनेचा वेध घेणार आहोत. आणि आजच्या या चर्चेचं मुख्य उद्दिष्ट हेच आहे की आळस म्हणजे केवळ सोफ्यावर पडून राहणं किंवा टीव्ही बघत वेळ घालवणं नाही, हे आपण आज समजून घेणार आहोत. अगदी बरोबर. आळस हा आयुष्याची दिशा भरकटवणारा एक स्लो पॉइझन कसा आहे हे उलगडून पाहणं खूप गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेकडो वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या प्राचीन शहाणपणाची जोड आजच्या आधुनिक आणि व्यावहारिक उपायांसोबत लावून या मानसिक स्थितीवर कायमची कशी मात करता येईल याचा आपण आज शोध घेणार आहोत. कोणत्याही समस्येवर ठोस उपाय शोधण्यापूर्वी ती समस्या नेमकी काय आहे हे मुळापासून समजून घेणं आवश्यक असतं. हो, कारण प्रॉब्लेमच माहीत नसेल तर सोल्युशन काय काढणार? एक्झॅक्टली. जर आपण चुकीच्या समस्येशी लढत असू तर आपले उपाय कधीच काम करणार नाहीत. दासबोध आळसाची जी व्याख्या मांडतो ती आजच्या काळातही अत्यंत चपखल बसते. हो, कारण दासबोधानुसार आळस हा शरीराचा नाही तर मनाचा आजार आहे. बरोबर. हे ऐकायला कदाचित साधं वाटेल, पण याचा अर्थ खूप खोल आहे. एखादं काम आपल्याला माहीत आहे, ते करणं आपल्याच भल्याचं आहे याची आपल्याला पूर्ण जाणीव आहे, तरीही ते न करणं, सातत्याने कामाची टाळाटाळ करणं, योग्य वेळी निर्णय न घेणं आणि मुळात प्रयत्न करणंच पूर्णपणे टाळणं म्हणजेच खरा आळस. हा एक असा अदृश्य शत्रू आहे जो बाहेरून दिसत नाही, पण तो आतून आपलं संपूर्ण आयुष्य आणि आपली क्षमता पोखरत असतो. इथे ही अदृश्य शत्रू संकल्पना समजून घेणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपल्याला शारीरिक थकवा जाणवतो तेव्हा शरीराची ऊर्जा खरोखरच संपलेली असते. हो, शरीरच सांगतं की आता बास. अगदी. शरीर आपल्याला थांबण्याचा संकेत देतं. ती एक अत्यंत नैसर्गिक आणि जैविक प्रक्रिया आहे. पण मनाची काम न करण्याची प्रवृत्ती हा एक वेगळाच प्रकार आहे. आपण स्वतःला वेगवेगळी कारणं देत असतो. जसं की माझा मूड नाहीये वगैरे. हो, माझा मूड नाहीये, मी हे काम उद्या करेन, किंवा सध्या मला योग्य मोटिवेशन मिळत नाहीये. ही सर्व मनाची स्वतःला वाचवण्याची धडपड असते. पण इथे मला एक थोडा वेगळा विचार मांडावासा वाटतो. हो, बोला ना. जर आळस हा केवळ शारीरिक थकवा नसून मनाचा आजार असेल, मनाची टाळाटाळ करण्याची प्रवृत्ती असेल, तर मग आपण ज्याला आजकाल अत्यंत गुंतागुंतीचे ओव्हर थिंकिंग म्हणतो, तो खऱ्या अर्थाने आळसाचाच एक आधुनिक आणि फॅशनेबल प्रकार आहे का? अरे वा, हा खूपच रंजक दृष्टिकोन आहे. कारण बघ ना, ओव्हर थिंकिंगमध्ये आपण कृती शून्य करतो, फक्त डोक्यात विचारांचे इमले बांधत बसतो. या मुद्द्यावर आपण आधुनिक मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार करू शकतो. आळस ही मूळ समस्या नाहीये हे समजून घेणं सर्वात महत्वाचं आहे. आळस हा केवळ एका मोठ्या आजाराचा सिम्प्टम आहे. सिम्प्टम. हो, ज्याप्रमाणे ताप येणं हा आजार नसून शरीरात कुठेतरी इन्फेक्शन झाल्याचं ते लक्षण असतं, तसंच आळस हे मनातील असुरक्षिततेचं लक्षण आहे. आळस निर्माण होण्याची काही प्रमुख कारणं आहेत, ज्यामध्ये तुम्ही म्हटलेलं ओव्हर थिंकिंग सुद्धा एक मोठं कारण आहे. म्हणजे आळस हा केवळ एक सिम्प्टम आहे. मग प्रत्यक्ष आजार कोणता? जर माणूस काम करत नसेल तर त्याच्या आत नक्की काय सुरू असतं? ती कारणं प्रामुख्याने 4 प्रकारची असू शकतात. पहिलं कारण आहे आपला कम्फर्ट झोन. कम्फर्ट झोन. मानवी मेंदूची उत्क्रांतीच अशी झाली आहे की तो नेहमी ऊर्जा वाचवण्याचा प्रयत्न करतो. त्याला सोपे, सुरक्षित आणि सुखकर पर्याय हवे असतात. जिथे शारीरिक किंवा मानसिक ऊर्जा खर्च करावी लागते तिथे मन स्वाभाविकपणे विरोध करतं. बरोबर. आणि दुसरं कारण? दुसरं आणि सर्वात प्रबळ कारण म्हणजे भीती. ही भीती अपयशाची असू शकते किंवा लोक काय म्हणतील या जजमेंटची असू शकते.
आपण एखादं नवीन काम सुरू केलं आणि त्यात फसलं तर या एका कल्पनेनेच माणूस एवढा घाबरतो की तो काम सुरूच करत नाही. म्हणजे ती भीती माणसाला पूर्णपणे पॅरलाइज करते. मग तिसरं आणि चौथं कारण काय असू शकतं? तिसरं कारण म्हणजे निश्चित ध्येय किंवा स्पष्टता नसणं. जेव्हा आयुष्यात स्पष्ट दिशा नसते तेव्हा मेंदूला नक्की काय करायचं याचा सिग्नलच मिळत नाही. जायचं कुठे हेच माहीत नसेल तर पाऊल कसं पडणार, बरोबर ना? अगदी बरोबर आहे. आणि चौथं कारण ज्याचा उल्लेख आपण मगाशी केला, गरजेपेक्षा जास्त विचार करणं. जिथे विचारांचं चक्र प्रचंड वेगाने फिरत असतं. आपण प्लॅनिंग करतो, वेगवेगळ्या शक्यतांचा विचार करतो, पण प्रत्यक्ष कृती मात्र करत नाही. हे ऐकताना मला एक अगदी सोपं उदाहरण आठवतंय. कोणतं? हे ना, अगदी एखाद्या कॉम्प्युटरसारखं आहे. बघ, जेव्हा कॉम्प्युटरमध्ये एकाच वेळी अनेक टॅब्स उघडे असतात, म्हणजेच डोक्यात एकाच वेळी भविष्याची चिंता, भूतकाळातील चुकांचे विचार आणि लोकांच्या जजमेंटची भीती सुरू असते, तेव्हा तो कॉम्प्युटर हँग होतो. एक्झॅक्टली. तो हँग झाला याचा अर्थ त्याची बॅटरी संपलेली असते असं नाही, किंवा तो कॉम्प्युटर थकलाय असंही नाही, तर त्या सिस्टीमवरील ओझं त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त वाढलेलं असतं. आपला हा आळस म्हणजे आपला मेंटल कॉम्प्युटर हँग होणंच आहे. खूपच छान उदाहरण दिलं तुम्ही. या उदाहरणातून एक अतिशय महत्त्वाची गोष्ट स्पष्ट होते. जेव्हा आपण हे मान्य करतो की आपला हा मेंटल कॉम्प्युटर हँग झाला आहे, तेव्हा आपण आळसाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. पण इथेच खरा धोका सुरू होतो. तो कसा काय? जेव्हा हा कॉम्प्युटर हँग होतो आणि आपण कृती करणं थांबवतो, तेव्हा त्याचे प्रत्यक्ष आयुष्यात किती भयंकर परिणाम होतात हे पाहणं गरजेचं आहे. हा स्लो पॉयझन प्रत्यक्षात कसा काम करतो आणि आपल्याला आतून कसा संपवतो याची जाणीव अनेकांना नसते. हो, कारण याचे परिणाम तात्काळ दिसत नाहीत ना. जर तुम्ही आज व्यायाम केला नाही तर उद्या लगेच तुमचं वजन वाढणार नाही. बरोबर. म्हणूनच याला शांतपणे होणारा विनाश म्हटलं जातं. आपल्या या अभ्यासानुसार आळसाचे आयुष्यावर काही अत्यंत गंभीर परिणाम होतात. पहिले आणि सर्वात उघड परिणाम म्हणजे तो आपला मौल्यवान वेळ नष्ट करतो. अगदी. आणि एकदा वेळ गेला की त्या वेळेसोबत आलेली संधी कायमची हुकते. दुसरं म्हणजे आपली कौशल्य विकसित होत नाहीत. आपण एकाच जागी थांबून राहतो आणि आजूबाजूचं जग अत्यंत वेगाने पुढे निघून जातं. आणि या प्रक्रियेतील तिसरा परिणाम सर्वात घातक आणि मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त करणारा आहे. कोणता? तो म्हणजे अपूर्ण कामांमुळे निर्माण होणारी अपराधीपणाची भावना किंवा गिल्ट. जेव्हा आपण एखादं महत्त्वाचं काम टाळतो तेव्हा आपल्याला आतून पूर्णपणे माहीत असतं की आपण चुकीचं करत आहोत. खरंय. हा गिल्ट हळूहळू स्वतःबद्दल संशय निर्माण करतो. आपल्या स्वतःवरचा विश्वास पूर्णपणे तुटतो. आपण स्वतःलाच दिलेला शब्द पाळू शकत नाही ही जाणीव माणसाला आतून पोखरते. हां, जो गिल्ट आणि सेल्फ डाऊटचा भाग आहे ना, तो खरोखरच विचार करायला लावणार आहे. आपण अनेकदा पाहतो की लोक आळसामुळे काम करत नाहीत आणि काम न केल्यामुळे ते दुःखी होतात. पण गंमत बघ, काय? त्या दुःखातून किंवा त्या ताणातून बाहेर पडण्यासाठी ते काय करतात? ते पुन्हा सोशल मीडियावर वेळ घालवतात किंवा झोपून राहतात. म्हणजे ते पुन्हा आळस करतात. हे एक भयानक चक्र आहे. याला आपण एक मनोवैज्ञानिक चक्र किंवा सायकोलॉजिकल लूप म्हणू शकतो. कृती न करणं, त्यातून गिल्टी वाटणं, त्या गिल्टमुळे स्वतःचीच लाज वाटणं आणि त्या नकारात्मक भावनेतून आलेला मानसिक ताण कमी करण्यासाठी पुन्हा एखाद्या सोप्या आणि आळशी पर्यायाचा शोध घेणं. बापवे, म्हणजे हा एक असा भवर आहे जो माणसाला अधिकाधिक खोल खेचत राहतो. हो ना. आळस तुमचं भविष्य शांतपणे नष्ट करतो. ही ओळ याच मनोवैज्ञानिक चक्राचं गांभीर्य स्पष्ट करते. तो कोणताही गोंगाट करत नाही. तो अत्यंत शांतपणे तुमचं यश आणि तुमची क्षमता हिरावून घेतो. विनाशाचं हे चक्र एकदा समजलं की खरोखरच अस्वस्थ वाटायला लागतं. पण मग यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? मार्ग आहे ना. हां, स्लो पॉयझन थांबवण्यासाठी दासबोधात कोणता मार्ग सांगितला आहे आणि तो आजच्या या आधुनिक आणि धकाधकीच्या काळात कसा लागू करता येईल याकडे वळणं आता अत्यंत स्वाभाविक ठरतं. दासबोधाचा यावरील दृष्टिकोन नक्की काय सांगतो? दासबोधाचा दृष्टिकोन अतिशय स्पष्ट आणि थेट आहे. त्यांचा मूळ संदेश आहे, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. म्हणजे कृतीला महत्त्व. एक्झॅक्टली. याचा साधा आणि सरळ अर्थ असा की कृतीशिवाय जगात काहीही साध्य होत नाही. दासबोध आळसाला मनाची दुर्बलता मानतो आणि या दुर्बलतेला थेट सामोरे जाण्यासाठी शिस्त, कामातील सातत्य आणि मनावर नियंत्रण आवश्यक आहे असं सांगतो. प्रेरणा किंवा मोटिवेशनवर अवलंबून राहणं हा उपाय नाही, तर प्रत्यक्ष कृती करणं हाच एकमेव उपाय आहे. पण नुसतं शिस्त पाळा किंवा कृती करा
असं सांगून जर शिस्त लागली असती तर जगात कोणीच आळशी राहिलं नसतं ना. खरंय. आपण सर्वजण कधी ना कधी न्यू इयर रेझोल्युशन करतो आणि ते 4 दिवसांत मोडतो. म्हणूनच मला या अभ्यासातील ती प्रॅक्टिकल सिस्टम खूप आवडली, जी आपण आजच्या काळात थेट वापरू शकतो. हे 5 व्यावहारिक उपाय आहेत, जे आपल्या मेंदूच्या रचनेला समजून घेऊन बनवले आहेत. हो, आणि ते खूप प्रभावी आहेत. पहिला उपाय आहे लहान कृतींचा नियम. म्हणजे थेट एखादं मोठं पाऊल उचलण्यापेक्षा अतिशय छोट्या कृतीतून सुरुवात करणं. या नियमामागील मानसशास्त्र खूप प्रभावी आहे. जेव्हा आपण एखादं खूप मोठं ध्येय डोळ्यासमोर ठेवतो, उदाहरणादाखल मला एक पुस्तक लिहायचं आहे किंवा मला रोज 2 तास व्यायाम करायचा आहे, तेव्हा आपली ती अपयशाची भीती जागी होते. आपला तो मेंटल कॉम्प्युटर लगेच हँग होतो. अगदी बरोबर, कारण त्याला ते काम अशक्य वाटायला लागतं. पण जर आपण स्वतःला सांगितलं की मला फक्त 1 परिच्छेद लिहायचा आहे किंवा मला फक्त शूज घालून 5 मिनिटं चालायचं आहे, तर मनाचा तो सुरुवातीचा कडाडून होणारा विरोध कमी होतो. आपण मेंदूला एक प्रकारे फसवतो. हो, आणि एकदा का कामाला सुरुवात झाली की मोमेंटम मिळतो. हे अगदी बरोबर आहे. सुरुवात करणं हाच सर्वात मोठा अडथळा असतो. दुसरा उपाय आहे 5 सेकंदांचा नियम. मनात एखादा चांगला विचार किंवा कृती करण्याची कल्पना आली की पुढील 5 सेकंदात ती कृती सुरू करणं, म्हणजे ओव्हर थिंकिंग सुरू व्हायच्या आधीच कृती करून मोकळं होणं. यामागे न्यूरोलॉजीचं तत्व काम करतं. जेव्हा आपल्या मनात एखादी चांगली कृती करण्याचा विचार येतो, तेव्हा आपल्याकडे फक्त काही सेकंदांची खिडकी असते. अच्छा. हो, जर आपण ती कृती लगेच केली नाही, तर आपला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, जो मेंदूचा तार्किक विचार करणारा भाग आहे, तो लगेच वेगवेगळी कारणं आणि सबबी शोधायला सुरुवात करतो. आता नको, संध्याकाळी करूया, अशी कारणं. एक्झॅक्टली. आता नको, सध्या थोडी थंडी आहे, अशी कारणं मेंदू तयार करतो आणि मग आपली जुनी आळसाची सवय पुन्हा वरचढ ठरते. त्यामुळे 5 सेकंदात उभे राहून कामाला लागणं हे त्या सबबींच्या प्रक्रियेलाच बायपास करतं. तिसरा उपाय तर मला अत्यंत रंजक वाटला. रुटीन किंवा दिनचर्या तयार करणं. आता इथे ना मला एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते. काय? आजकाल जगातले सर्वच मोठे मानसशास्त्रज्ञ आणि उत्पादकतेवर बोलणारे तज्ज्ञ आपल्याला रुटीन बनवायला सांगतात. पण दासबोधाच्या तत्वज्ञानातून आलेले हे रुटीन केवळ सकाळी लवकर उठा आणि शिस्त पाळा एवढ्यापुरतं मर्यादित नाहीये. नक्कीच नाही. हे रुटीन डिसिजन फटीग कमी करण्यासाठी वापरलं जातं. सकाळी उठल्यावर काय कपडे घालायचे, आधी कोणता ईमेल वाचायचा, व्यायामाला जायचं की नाही, हे निर्णय घेताना आपली मानसिक ऊर्जा प्रचंड खर्च होते. जर गोष्टी आधीच ठरलेल्या असतील तर मेंदूची ऊर्जा वाचते. हा डिसिजन फटीगचा मुद्दा खूपच महत्वाचा आहे. जेव्हा रुटीन नसतं, तेव्हा प्रत्येक लहान गोष्टीसाठी आपल्याला निर्णय घ्यावा लागतो आणि मानवी मेंदूची निर्णय घेण्याची क्षमता दिवसभरात मर्यादित असते. म्हणजे बॅटरी संपत जाते. अगदी. जसजसा दिवस पुढे जातो, तसतशी आपली विल पॉवर किंवा इच्छाशक्ती कमी होत जाते. ऊर्जा संपली की मन स्वाभाविकपणे सर्वात सोपा पर्याय शोधतं, म्हणजेच ते आळसाकडे वळतं. त्यामुळे रुटीन हे केवळ शिस्त लावण्यासाठी नसून महत्वाच्या कामांसाठी आपली मानसिक ऊर्जा राखून ठेवण्याचं एक उत्तम साधन आहे. आणि यानंतर चौथा उपाय येतो विघ्ने किंवा डिस्ट्रॅक्शन्स कमी करणं. आजच्या काळात याचा सरळ अर्थ आहे आपला मोबाईल आणि सोशल मीडिया नियंत्रित करणं. बरोबर. आणि 5वा उपाय आहे वातावरण किंवा एन्व्हायरमेंट बदलणं. म्हणजे आजूबाजूची जागा स्वच्छ ठेवणं आणि उत्पादक लोकांच्या सानिध्यात राहणं. या दोन्ही उपायांचा थेट संबंध आपल्या डोपामाइन लूपशी आणि मेंदूला मिळणाऱ्या सिग्नल्सशी आहे. तुमचा फोन हा सतत डोपामाइन देणारा एक स्रोत असतो. त्यामुळे काम करताना फोन समोर असेल तर मेंदू सतत त्या सोप्या रिवॉर्डकडे आकर्षित होतो. आणि वातावरणाचं काय? वातावरणाचा विचार केला तर आपली आजूबाजूची जागा आपल्या मेंदूला संकेत देत असते. जर तुमचं डेस्क अस्ताव्यस्त असेल तर मेंदूला ती अपूर्ण कामं दिसतात आणि ताण वाढतो. याउलट स्वच्छ जागा आणि काम करणाऱ्या लोकांचं वातावरण तुम्हाला आपोआप एक सकारात्मक ऊर्जा देतं. म्हणजेच आपण प्रेरणेची किंवा मोटिवेशनची वाट पाहत बसतो, पण खऱ्या अर्थाने एक भक्कम सिस्टीम आणि योग्य वातावरणच तुम्हाला आळसातून बाहेर काढू शकतं. अगदी बरोबर. या सर्व सखोल चर्चेच्या शेवटी ही माहिती ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी एक रियालिटी मिरर म्हणजेच वास्तवाचा आरसा उभा करणं अत्यंत गरजेचं आहे. आपण खरोखर स्वतःला काही अतिशय प्रामाणिक प्रश्न विचारले पाहिजेत. आपण दिवसभर खरोखर व्यस्त आहोत की आपण केवळ आळशी आहोत? हा प्रश्न खूप बोचरा पण आवश्यक आहे.
आपण फक्त कागदावर योजना बनवत आहोत, डायऱ्या भरून प्लॅनिंग करत आहोत, की प्रत्यक्ष कृती करत आहोत? कारण अनेकदा सतत प्लॅनिंग करत राहणं हे सुद्धा कृती टाळण्याचं आणि आळसाचंच एक रूप असतं. खरंय. या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं शोधणं प्रत्येकासाठी गरजेचं आहे. कारण जसं आपण आजच्या चर्चेतून पाहिलं, प्रेरणा कधीच कोणाचं आयुष्य बदलत नाही. एक भक्कम निर्णय आयुष्य बदलतो. आज आपण घेतलेली कृतीच उद्याचं आपलं भविष्य ठरवते. दासबोधाचा मूळ संदेश हाच आहे की आळस म्हणजेच विनाश आणि कृती म्हणजेच यश. आळस सोडा, कारण वेळ कोणासाठीही थांबत नाही. आणि हा संदेश एखाद्या विशिष्ट काळापुरता मर्यादित नाही. तो मानवी स्वभावाचं अचूक विश्लेषण करतो आणि आजच्या या वेगवान युगातही तो तितकाच किंबहुना जास्तच लागू पडतो. नक्कीच. पण आजच्या या सखोल चर्चेचा शेवट करताना मला एक नवीन आणि कदाचित थोडा चक्रावून टाकणारा प्रश्न सर्वांच्या विचारार्थ सोडून द्यायचा आहे. कोणता प्रश्न? आपण आत्ताच पाहिलं की दासबोधानुसार ओव्हर थिंकिंग किंवा सतत व्यस्त असल्याचा भास निर्माण करणं हे खऱ्या कृतीपासून पळ काढण्याचंच एक लक्षण असू शकतं. बरोबर. तर मग मला सांगा, आजच्या काळात आपण जे हसल कल्चर पाहतो, जिथे लोक एकाच वेळी 10 कामं करण्याचं, मल्टीटास्किंग करण्याचं वेळ बाळगतात, स्वतःला श्वास घ्यायलाही वेळ नाही असं दाखवतात, हा खरोखरच उत्पादकतेचा पुरावा आहे का? की आयुष्यातील सर्वात महत्त्वाची पण आपल्याला भीतीदायक वाटणारी ती एक मुख्य कृती टाळण्यासाठी आपणच शोधून काढलेला हा आळसाचा एक नवा अत्यंत फॅशनेबल प्रकार आहे? यावर नक्की विचार करा.